बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। अनिल देशमुख यांचे आरोप चुकीचे आहेत। देशमुख यांनी गृहमंत्री असताना आपल्या पीएच्या मार्फत पैसे घेतले होते आणि पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी 25 लाख रुपये घेतले होते असा दावाही त्यांनी केलाय। सुखदाया निवासस्थानी हे पैसे देण्यात आले होते असंही सचिन वाझे यांचं म्हणणं आहे। या पत्रात सचिन वाझे यांनी खुलासा केलाय आणि सचिन वाझे यांचं हेच पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झालंय। दरम्यान सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे राज्याच्या आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप वाझे यांनी केला। तर या आरोपांच्या नंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। ही फडणवीस यांची चाल असल्याचा आरोप देशमुख यांनी केला। तसंच सरकारनं चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। मात्र हा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या काळातच आला होता, तेव्हा तो तुम्हीच प्रसिद्ध का केला नाही असं म्हणत फडणवीस यांनी सुद्धा पलटवार केलाय। चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता। ही खरी गोष्ट आहे, आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही। आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखावर आरोप लावा, अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले। तो अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो।